सेतू अभ्यासक्रमाचा आज 29वा दिवस। 8वी गणित विषयाचा घटकाचं नाव आहे वर्तुळ आणि उपघटकाचं नाव आहे वर्तुळ कंस म्हणजे आर्क ऑफ द सर्कल। वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते। त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असे म्हणतात। या ठिकाणी बघा चित्रामध्ये एक बांगडी आहे, बरोबर, आणि ती तोडली तर दुसऱ्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ती दिसेल। चित्रातील तुटलेल्या भागांना वर्तुळाच्या संदर्भात आपण काय म्हणतो? वर्तुळ कंस असे म्हणतो। म्हणजेच PXQ आणि PYZ हे दोन वर्तुळ कंस येथे काय झालेले आहेत? तयार झालेले आहेत। कंस PXQ हा लहान भाग आहे म्हणून त्याला लघु कंस असे म्हणतात आणि कंस PYZ हा मोठा भाग आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? विशाल कंस म्हणतात। आता पुढे बघा, पुन्हा बांगडी आहे आणि त्या बांगडीचे बरोबर समान असे दोन भाग पुढच्या आकृतीमध्ये तयार झालेले आहेत आणि दाखवलेले आहेत। म्हणजेच ते वर्तुळाच्या अर्धे असतात म्हणून त्यांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात। केंद्रीय कोन व कंसाचे माप, सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ ॲन आर्क। या ठिकाणी ही आकृती बघा शेजारील, त्या आकृतीमध्ये कोन AOB हा शिरोबिंदू, O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, बरोबर, आणि म्हणून कोन AOB हा काय आहे? केंद्रीय कोन आहे। केंद्रीय कोन कशाला म्हणतात? तर ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात। आता पुढे त्या जो कंस आहे बघा AZB हा केंद्रीय कोनाशी काय आहे? निगडीत आहे। म्हणजे जेवढ्या मापाचा केंद्रीय कोन असेल तेवढ्याच मापाचा हा काय असतो? कंस असतो। पुन्हा आता बघा शेजारील आकृतीकडे लक्ष द्या। कोन AOB हा केंद्रीय कोनाचे माप 80 अंश आहे। म्हणजे लघु कंस AZB चे माप पण किती असेल? 80 अंश असते। म्हणजे कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते। या आकृतीकडे बघा, लघु कंसाचं माप दिलेलं आहे आणि आपल्याला विशाल कंसाचं माप काढायचं आहे। बघा, लघु कंस AZB चं माप आहे 80 अंश आणि विशाल कंस आहे AXB बरोबर एकूण पूर्ण वर्तुळाचा किती अंशाचं वर्तुळ असतं? 360 अंश, म्हणून 360 अंश वजा संगत लघु कंस, त्याचं माप किती आहे? 80। 360 मधून 80 केले म्हणजे किती राहिले? 280 अंश। वर्तुळाचे माप, वर्तुळाची OB ही त्रिज्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोनातून फिरवल्यास तयार होणारा पूर्ण कोन असतो। पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते। त्रिज्या पूर्ण कोनात फिरवल्यामुळे पूर्ण वर्तुळ तयार होतो, त्यामुळे पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते। आता वर्तुळाचा अर्धा भाग किंवा अर्धवर्तुळ, वर्तुळाच्या व्यासावरून वर्तुळाचे दोन समान भाग केल्यास प्रत्येक भाग हा अर्धवर्तुळ असते। बघा या आकृतीमध्ये पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते, त्यामुळे प्रत्येक अर्धवर्तुळाचे माप किती येईल? 180 अंश असते। पुढे बघा प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख PQ हा वर्तुळाचा व्यास आहे व रेख SR ही वर्तुळाची जीवा आहे। त्या वर्तुळात असलेल्या लघु कंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा। बघा आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर लिहायचं आहे। पहिल्यांदा लिहूयात आपण लघु कंस। मग कोणकोणते लघु कंस आहेत? तर बघा SXR आणि दुसरा लघु कंस आहे SQR। आता विशाल कंस लिहूयात। बघा विशाल कंस SZR आणि
SPR. पुढे आता अर्धवर्तुळ कंस लिहूयात. PSQ आणि दुसरं अर्धवर्तुळ कंस PXQ. दुसऱ्या बाजूने PZQ आणि PRQ. पुढचं गणित बघूया. सारणीत केंद्रीय कोन, त्याच्याशी निगडीत लघु कंस, त्याचा संगत विशाल कोन दिलेले आहेत आणि त्यावरून सारणी पूर्ण करायची आहे. बघा, या ठिकाणी पहिल्यांदा दिलेलं आहे लघु कंसाचं माप 130 अंश आणि विचारले केंद्रीय कोनाचं माप. लघु कंसाचं माप जेवढं असेल तेवढंच काय असते, केंद्रीय कोनाचं माप असते. म्हणजे या ठिकाणी केंद्रीय कोनाचं माप काय येईल, 130. पुढे आहे विशाल कंसाचं माप विचारलेलं आहे. मग एकूण वर्तुळाचं माप किती असते, तर 360 अंश. मग त्या 360 अंशामधून 130 गेले म्हणजे किती राहतील, 230 अंश. म्हणजे विशाल कंसाचं माप 230 अंश. दुसरं बघा, या ठिकाणी विशाल कंसाचं माप दिलेलं आहे ते किती आहे, 320 अंश. मग या 320 जे आहेत हे कशामधून घालवायचे आहेत, एकूण पूर्ण वर्तुळाचं माप 360 मधून 320 गेले म्हणजे किती राहतील, 40 अंश. म्हणजे लघु कंसाचं आणि केंद्रीय कोनाचं माप 40 अंश. पुढे तिसरं बघा, केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे 50 अंश. केंद्रीय कोनाचं माप 50 अंश म्हणजे लघु कंसाचं माप पण किती आहे, 50 अंश. विशाल कंसाचं माप कसं काढायचं, तर पूर्ण वर्तुळाचं माप जे आहे 360 अंश, त्याच्यामधून 50 अंश वजा गेले म्हणजे राहतील किती, 310 अंश. चला शेवटचं गणित सोडवूया. O केंद्र असलेल्या वर्तुळात कोन AOB या केंद्रीय कोनाचे माप 60 अंश आहे. तर लघु कंस, विशाल कंस यांची मापे काढा. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. केंद्रीय कोनाचं माप या ठिकाणी किती दिलेलं आहे, तर 60 अंश आहे. म्हणजे लघु कंसाचं माप पण किती येईल, 60 अंश येईल. आता विशाल कंसाचं माप काढूया. पूर्ण वर्तुळाचं माप किती असते, 360 अंश. त्यामधून लघु कंसाचं माप काय केलं, वजा केलं. म्हणजे किती वजा करायचे, 60 अंश. शिल्लक किती राहिले, 300 अंश. म्हणजे विशाल कंसाचं माप किती आलं, 300 अंश. या भागातून आपल्याला काय काय समजलं बरं मुलांनो, तर वर्तुळाचे 2 भाग केले असता लहान भागाला लघु कंस व मोठ्या भागाला विशाल कंस असे म्हणतात. व एका वर्तुळाच्या 2 समसमान भागांना अर्धवर्तुळ कंसे म्हणतात. त्यानंतर लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाएवढेच असते आणि पूर्ण वर्तुळाचे माप जे आहे ते किती असते, 360 अंश आणि अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असते. धन्यवाद.